आता मी मार्केट कमिटी पार्टनरमध्ये आलेलो आहे. इथं विषय असा आहे की युरिया शेतकऱ्याला आपण पुरवतायत का? आता मिळतोय का युरिया? कुठं मिळतो? सगळ्यांचं म्हणणं आहे. कोण मला दुकानाचं नाव तरी सांगा, आम्ही जाऊन घेतो तिथे. बर बर. आणि आपण साधारण काय त्याचा दर किती निश्चित केला युरियाचा? 266 रुपयात देत नाही ना ते बाटली देते त्याच्यावर. नाही नाही देत नाही. 500ची तर बाटली आहे त्याच्याबरोबर. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र शासनाने त्याचं लिंकिंग कॅन्सल केलंय. मग लिंकिंग कॅन्सल करताना दुकानदार कशाला शेतकऱ्याला वेठीस धरतात की बाबा तू हे घेतलंच पाहिजे? ते तुम्ही सगळ्या दुकानदारांची बैठक लावा. काही दुकानाकडे युरिया नाही, त्याला सांगा. सगळ्यात मोठं दुकान आहे, अळकुटीला बी नाही. काय झालंय गुले साहेब, तर निगोजचे काही शेतकरी आहेत, त्यांचं म्हणणं आहे आमच्या एकाही दुकानात युरिया मिळत नाही. लय मोठा विषय आहे तो, लय मोठा विषय. थांबा, शांतता, थोडं शांतता. तुम्ही सगळ्या त्या जे विक्रेते आहेत ना त्यांची मीटिंग ताबडतोब लावा. काय होईल, याचा उद्रेक झाला तर तो शेतकरी बाजूला राहतील, ते दुकानदार वेगळंच काहीतरी व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला सांगतो. कधी लावता बैठक त्यांची मला सांगा. नाही बोलू नका, उद्या बोलवा ना त्यांना. काय अडचण आहे त्यांना उद्या यायला? काय उद्या बोलवा, तसं नको नंतर वगैरे नाही, उद्याच बोलवा त्यांना. नाही तर दुकान सेल करून टाकू आपण पाटील. ठीक आहे, उद्या बोलवा नक्की. आपण एक अजून माहिती काढू. थांबा एक मिनिट, ऐका ना.